प्रक्रिया पूर्ण होऊ द्या ना अगोदर. 5 मिनिटं असं काय करायला लागले? कायदेशीर कारवाई करू द्या पूर्ण. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं माझा ऐका. हॅलो 5 मिनिटं. हॅलो. तर खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरणार आहे, यासाठी आता वनविभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालंय. याआधी वनविभागाकडून खोक्या भोसले याला नोटीस देखील देण्यात आलेली होती. अनधिकृत घर आहे त्याचा वनविभागाच्या या जमिनीवर, त्यावर आता बुलडोझर फिरवला जाणार आहे. ही थेट दृश्य आपण पाहतो. वनविभागाचे अधिकारी आता या ठिकाणी बुलडोझर घेऊन दाखल झालेले आहेत. तर या घरासंदर्भात आधी खोक्या भोसलेला एक नोटीस देखील बजावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये या घरासंदर्भातली माहिती वनविभागानं मागवली होती. मात्र वनविभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेचं हे घर आहे आणि वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत हे घर बांधल्यामुळे ही कारवाई केली जाते. खोक्या भोसलेच्या घरावर आता बुलडोझर फिरवला जातोय, त्यासाठी वनविभागाचे अधिकारी पोलीस घेऊन या ठिकाणी दाखल झालेत. बुलडोझर या ठिकाणी आणण्यात आला असून खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे. थेट दृश्य आपण पाहतो. शिरूर कासार या ठिकाणी खोक्या भोसले याचं हे घर आहे. वनविभागाच्या जमिनीवर हे घर असल्याचा दावा वनविभागानं केलाय आणि त्यासाठी वनविभागानं या घरासंदर्भातल्या माहितीसाठी नोटीस देखील बजावली होती. मात्र त्याला कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आलेली होती. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडे. ज्ञानेश्वर, काय माहिती आता सध्या काय सुरू आहे? म्हणजे निखिल, आपण बघतोय ज्या पद्धतीनं सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या गट क्रमांक 51 या जागेवर जे आहे ते अतिक्रमित घर केलं होतं. वन विभागाच्या वतीने त्याला नोटीस देण्यात आली होती. मात्र असं असताना जे आहे ते आज अचानकपणे वन विभाग व पोलीस विभागाच्या वतीनं संयुक्त कारवाई करून जे आहे ते मोठं पथक सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी दाखल झालेलं आहे. सोबत आपण बघितलं तर JCB आहे, जमा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे अतिक्रमित झालेलं घर वन विभाग जे आहे आता पोलिसाच्या मदतीनं लवकरच जमीनदोस्त करण्याची शक्यता आहे आणि हे पथक दाखल या ठिकाणी झालं आहे. विभागीय वन अधिकारी स्वतः घटनास्थळी आले आहेत आणि आता वन विभागाच्या वतीने ही मोठी कारवाई आपल्याला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर करताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं आपण बघतो 8 मार्च रोजी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची वन विभाग व पोलीस विभागाच्या वतीनं झाडाझडती करण्यात आली होती. त्या ठिकाणी जे आहे ते शिकारीसाठी लागणारं साहित्य, वाळलेल्या प्राण्याचं मांस. नक्कीच पुन्हा एकदा येते ज्ञानेश्वर.